नमस्कार, आज आम्ही बनवणार आहोत मटर कचोरी. आता आईने हा मैदा घेतलेला आहे, तर हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अजमा टाकतोय, ओवा म्हणतात आई त्याला, आजमा. 1 चम्मच आपण ओवा टाकतोय, चवीनुसार मीठ आणि आपण 2 चम्मच तूप गरम करून घेतलंय. एकजीव करून घ्यायचं पिठामध्ये आणि नंतर त्याला मळायचं आहे एकदम सॉफ्टमध्ये. पाणी टाकून आता याला मळून घेऊया. आपण आता पीठ मळून ठेवलंय, त्याला 10 मिनिटं मळून ठेवलेलं. आणि आता आपण पुढची रेसिपी करायची. वाटाणे आपण स्वच्छ धुवून घेतलेत. आता याचं वाटण करूया जरा जाड जाड. वाटाणे आपण भरवून घेतलेले आहेत. आता पुढची प्रोसेस करूया. 1 चम्मच तूप टाकते. तर आपण बारीक केलेले वाटाणे आहेत ना, याच्यामध्ये छानपैकी परतून घेऊया. हे मसाले सगळे याच्यात टाकूया. थोडी लाल मिरची पावडर टाकूया. 1 चम्मच गरम मसाला, हिंग 1 चम्मच. चला आपण याला आता थंड करायला ठेवू. छोट्या छोट्या पुऱ्या बनवूया. आपण ते तळून घेऊ. मीडियम टू लो आचेवरती आपण तळून घेणार आहोत. ही बघा आमचे कचोरी. ही आमची मटर कचोरी आपण रेडी झाली. ते आता आपण मस्तपैकी त्याचं चाट पण बनवून खाऊ शकतो. हे पहा, आई मस्त सजवते प्लेट. आणि मला खूप भूक लागली आता सध्या. गरमागरम तुम्ही पण बनवा आणि खरंच खा. हे आंबट गोड चटणी आहे. मस्त तोंडाला पाणी सुटले माझ्या. आपली कचोरी पुरी तयार आहे. वा, आई एक नंबर झालंय, एकदम छान, ऑसम. काय टेस्ट आणि एकदम खुसखुशीत. मला खूप आवडलं. तुम्ही पण करा आणि खा. एकदम मस्त.